पद्धतीने, कारण की गेल्या 20-25 दिवस तुम्ही प्रचार तर जोमात केलेला आहे. तुमच्या विरोधातली अजून 2 उमेदवार आहेत, ते देखील प्रचार करतात आहेत. विजयाचा विश्वास किती आहे? पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे. लोकांपर्यंत गेलेलो आहे, लोकांना काम सांगितलेलं आहे आणि प्रचाराचा सगळा रिस्पॉन्स पाहता पूर्ण मला विश्वास आहे. आता मी आज मतदानाच्या दिवशी काही दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करणार नाही. माझी एवढीच सगळे मतदारांनाही विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा, मतदान करा. आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा. मला पूर्ण खात्री आहे की मतदार योग्य तो निर्णय घेतील. परंतु साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे तो या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये होताना पाहायला मिळतोय. सातत्याने तुम्ही देखील रात्रभर त्या मतदारसंघामध्ये फिरतायत. जिथे जिथे अनुचित प्रकार घटना घडतात आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट सुद्धा देतायत. काल रात्री देखील फिरत होता. काय संपूर्ण नक्की प्रकार घडला? नाही, नक्कीच ना. काल पण माझ्या विरोधी उमेदवारांच्या पैशांनी भरलेल्या गाड्या मी पकडल्या, त्या पोलिसांना कळवल्या, त्या निवडणूक आयोगाला कळवल्या. आणि आता काय झालंय की हे इतकं सर्रास सुरू झालंय की यावर मीडियासुद्धा वारंवार आवाज उठवून सुद्धा निवडणूक आयोग आणि पोलीस काय ॲक्शन घेतात हेच मला कळत नाही. पण तुम्हाला अजून एक मी सांगतो की ह्यांना किती पाहिजे तेवढा पैसा वाटू दे. लोकांनी त्यांच्या मनामध्ये पक्क केलेलं आहे. त्यामुळे मला निकालाची अजिबात भीती नाही आहे. कसं आहे, फक्त काय आहे, हे जे सगळं सुरू आहे हे थांबलं पाहिजे.